नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर. कोल्हापूर महानगरपालिकेचा रणसंग्राम सुरू आहे आणि आपण बघताय की आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. कारभारी मैदानामध्ये उतरलेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी वातावरण हे अत्यंत तापलेलं आहे. तापलेलं आहे म्हणजे चांगल्या अर्थानं तापलेलं आहे. राजकीय आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत. कोल्हापूर शहरातला सगळ्यात मोठा प्रभाग जो आहे, प्रभाग क्रमांक 20, तिथं मी आहे आणि इथल्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत, सुषमा संतोष जाधव यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे. त्यांच्याशी मी बोलणार आहे. नेमकं काय वाटते त्यांना, त्यांचा प्रचार कसा सुरू आहे, कारण हा सगळ्यात मोठा प्रभाव आहे. हा सगळ्यात मोठा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये फिरतानासुद्धा चॅलेंज बरेच असतात. एकतर 5 प्रभागांचा एक मोठा प्रभाग आहे हा. इतर ठिकाणी 4 प्रभागांचा एक प्रभाग आहे, परंतु हा सगळ्यात मोठा असल्यामुळं फिरताना चॅलेंजेस असतात, पक्षीय काही अडचणी असतात. त्याबद्दल मी त्यांच्याशी विचारणार आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय वाटते, तुम्ही फिरताय आता लोकांच्यामधनं, कसा प्रतिसाद आहे? कारण एकतर सगळ्यात मोठा प्रभाग तुमचा आहे, त्या हे एक मोठं आव्हान आहे इतका मोठ्या प्रभाग असणं. मुळात 4 प्रभाग असणं म्हणजे सगळ्यात मोठा गोष्ट आणि तुमचा तर 5 प्रभागांचा एक प्रभाग आहे. काय वाटते, तुम्ही भेटीगाठी जेव्हा लोकांची करता तेव्हा तुम्हाला काय वाटतं, कसा प्रतिसाद आहे? एकदम छान वातावरण आहे. बरं महिलांचा भरपूर आम्हाला सपोर्ट आहे. बरं. जाईल तिथं प्रतिसाद चांगला आहे. पहिल्यापासूनच आमचं 10-15 वर्ष आमचं काम म्हणजे सुरू आहे. आमचे मिस्टर राजू जाधव यांच्या माध्यमातून बरेच जणांच्या अडचणी वगैरे आहेत. आम्ही मीटर तीन बसून देण्याचं काम केलेलं आहे बरोबर. आणि आता महायुतीचं वारं चांगलं आहे आणि आमच्या 5 पण उमेदवार निवडून येतील असा विश्वास आहे मला. तुम्हाला एवढा विश्वास वाटतो की 5 उमेदवार निवडून येतील? हो, जाईल तिथं प्रत्येक जण आमचं स्वागत करतात आणि जाईल तिथं आम्हाला म्हणजे सगळा भरपूर चांगला प्रतिसाद आहे बरोबर. आणि अतिशय वातावरण चांगलं आहे बरं. आणि चांगल्या पद्धतीनं आमचं सगळीकडं काम व्यवस्थित सुरू आहे बरोबर. आणि त्याच पद्धतीनं प्रचार जोरात एकदम चांगला सुरू आहे. अच्छा. हो. प्रचारात फिरताना काही तुम्हाला अडचणी जाणवत होती की प्रभाग मोठा आहे किंवा काय आहे, आता इथंपर्यंत कसं पोचायचं, असं कधी झालं? नाही. प्रभाग मोठा असला तरी पण आम्हाला प्रत्येकासंग घरोघरी जाऊन संपर्क करणं महत्त्वाचं आहे. बरोबर. प्रत्येक ठिकाणी पोचलं पाहिजेत उमेदवार म्हणून. त्यामुळं सगळीकडं प्रतिसाद चांगला आहे अच्छा. आणि सर्वजण आम्हाला बोलून तिथं आमच्याकडं आला नाही, इकडं तिकडं म्हणून आम्हाला प्रत्येक स्वतःहून बोलून घ्यायला लागलेत. तुम्ही मीटिंग लावा, इथं सभा लावा आणि तुम्ही तिथं आला नाही, तुम्ही येऊन जावा, असं प्रत्येक जण आम्हाला म्हणजे थोडक्यात लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. हां, अतिशय चांगला आहे. जिथं जाईल तिथं मी आता सगळ्या पूर्ण आता 3 दिवस झालं मी साळुंके नगर वगैरे करतोय. अच्छा. हां, तिथं मला सगळीकडे प्रतिसाद चांगला आहे. बरोबर. साळुंके नगर, परत म्हाडा कॉलनी, आपले इंगवले, हे सगळं हां एरिया चांगला आहे. हां, इंगवले कॉलनी सगळं चांगलं आहे. आणि मी प्रभाग क्रमांक 20मध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक 20च्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सुषमा संतोष जाधव यांच्या घरामध्ये आहे. त्यांचे पतीसुद्धा माझ्यासोबत आहेत, जाधव साहेब. त्यांचाही समाजकारणामध्ये बराच काळ त्यांनी काम केलेलं आहे, सामाजिक काम केलेलं आहे. मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की नेमकी काय परिस्थिती आहे प्रचाराची आणि प्रतिसाद कसा मिळतो आहे त्यांना. जाधव साहेब नमस्कार. नमस्कार. काय वातावरण आहे सध्या प्रभाग क्रमांक 20मध्ये, कारण सगळ्यात मोठा प्रभाग तुमचा आहे? एकदम उत्तम वातावरण आहे. अच्छा. सगळीकडे भगवं वातावरण आहे. बरं. महायुतीला भरभरून प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे आमचे 5 उमेदवार निवडून येणार, काही शंका नाही. प्रचंड कॉन्फिडंट दिसत आहे. अहो म्हणजे काय, लोकांनी जनतेनंच आमची निवडणूक हातात घेतलेली आहे. अच्छा. कोल्हापूरकरांनी तुमची निवडणूक हातात गेली असं? हो, प्रभाग क्रमांक 20 ना आमची निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं विरोधक आता पळुकीसळ झालेत. अच्छा. त्यांच्याकडे मुद्देच राहिलेले नाहीत कुठले जनतेशी संवाद साध. काल जी सभा झाली त्या सभेमध्ये राजू जाधव हा आपल्या समाजाचा नाही आहे, त्यामुळे तो आपला नाही आहे अशी एक प्रतिक्रिया आली. त्यावर तुम्ही बोललात, तुम्ही दुखावला गेलात की या प्रतिक्रियेनं? मला ती प्रतिक्रिया तसं बघितलं तर अपेक्षितच नव्हती. काल आमच्याच कांबळे समाजाचा मेळावा घेतला गेला काँग्रेसच्या उमेदवारांनी आणि त्यामध्ये माझ्या विरोधात असणारे उमेदवार जे आहेत त्यांनी किंवा त्यांचे प्रतिनिधी कोण यांच्यापैकी कोणीतरी असं वल्गना केली की राजू जाधव हा आपल्या समाजाचा नाही आहे. मी प्रभाग क्रमांक 20मध्ये SC प्रवर्गातून माझ्या मिसेसला माझ्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. माझ्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असताना मी गेली 10-15 वर्ष बाबासाहेबांच्या विचाराने, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या विचाराने मी समाजाची सेवा करत आहे, समाजकार्य करत आहे आणि मला संधी नाही मिळाली म्हणून मी माझ्या पत्नीला रिंगणामध्ये या निवडणुकीच्या उतरवलेलं आहे.
पण विरोधकांनी मला अपेक्षा नव्हती की अशा पद्धतीनं कोणतरी वल्गना करेल, कारण ही खूप वाईट आहे की जातीपातीचं राजकारण करणं म्हणजे स्वार्थासाठी किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आमच्या भोळ्या समाजाला फसवून खोटे आमिषे दाखवून अशा पद्धतीची वल्गना करणे हे खूप चुकीचं आहे. ते माझ्या मनाला चटका लागणारं झालं, म्हणून मी माझ्या भाषणामध्ये प्रकट झालो. कारण मी शिवशाहू फुले अण्णाभाऊ साठे विचारमंचच्या माध्यमातून गेली 15-20 वर्षे काम करतो आहे आणि मी आजपर्यंत कधी कोणाला असं बोलून दाखवलेलं नाही की मी अमुक केलं तमुक केलं. पण माझं विरोधकांना एक विचार नाही की जे माझ्या समाजाबद्दल माझ्या समाजाचा नाही आहे, मी या त्या माझी एस सीमधून आहे, माझी पोटजात हिंदू खाटीक आहे आणि मी कांबळे समाजाचा नाही आहे म्हणून लोकांना भरवण्याचं काम करतात. त्या लोकांना माझा एक प्रश्न आहे, जे आत्ताचे विद्यमान उमेदवार आहेत किंवा त्यांचे चिरंजीव असतील, त्यांनी कधी बाबासाहेबांची जयंती साजरी केली का? त्यांनी एखादा पुरावा द्यावा. त्यांनी कधी बाबासाहेबांच्या विचारावर चाल केलेली आहे का हे बघावं. आणि मी माझं स्वतःच्या बाबतीत जर का सांगायचं झालं तर मी शिवशाहू फुले अण्णाभाऊ साठे विचारमंचच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक बंकट तोडगे असतील, शाहीर आझाद नाईकवडे असतील, अमर कांबळे असतील, ही सगळी गगनबावड्यातली मंडळी आहेत. माझा व्यवसाय तिकडं आहे आणि मग त्या ठिकाणी मी दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आहे. जिथं जिथं ज्या ठिकाणी मी आंबेडकर जयंतीनिमित्त असेन त्या ठिकाणी मी आंबेडकर जयंती अटेंड करतो, कारण मी बाबासाहेबांच्या विचाराने राहणार आहे. साहेब, मला सांगायला मी कधी हे सांगितलेलं नाही आहे, पण 10-15-20 वर्षापूर्वी ABP माझाने एक एपिसोड केला होता. मी माझ्या तुमच्या मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, मालनचा विवाह. साहेब, ह्या लोकांनी माझ्याबद्दल असं बोलत असताना थोडीशी माझी पार्श्वभूमी बघायला पाहिजे होती, पण काय करायचं, ज्याचे त्याचे विचार जसे असतात तसे ते बोलत असतात. साहेब, मी त्या मालनच्या विवाहाच्या बाबतीत आपल्याला सांगितलं होतं. ती एक कांजारबाट समाजाची मुलगी होती आणि तिचा सांभाळ करून आम्ही तिला शाहू जयंती दिवशी तिचा विवाह केला. अशा विचारानं मी काम करणारा कार्यकर्ता आहे. नुकतंच 4 महिन्यापूर्वी एक आमच्या लोखंडे कुटुंबातला इंगवले कॉलनीतला ग्रहस्थ ॲक्सिडेंट झाला होता. तो लोखंडे होता, म्हणजे तोही आमच्याच समाजातला होता. तर त्याचा ॲक्सिडेंट झाला. त्याला मी रात्री 2 वाजेपर्यंत उपचार करून दवाखान्यामध्ये ॲडमिट करून त्याचं प्राण वाचवण्याचं काम केलं. त्यावेळी मी बघितलं नाही, त्याच्या कपाळावर लिहिलेलं नव्हतं की तू कुठल्या जातीचा आहेस. मात्र ही जे आता पुढारी म्हणून वावरत आहेत, उमेदवार म्हणून जगाच्या समाजाच्या समोर येतात, त्यांना असं वाटलं नाही की बाबा त्याच्या घरापासून थोड्याच अंतरावर असणारी ही व्यक्ती ॲक्सिडेंट झालेली आहे, त्याची विचारपूस करावी, तो माझ्या समाजाचा आहे. त्याचबरोबर आमच्या जीवबानामध्ये एक कांबळे कुटुंबाचा ॲक्सिडेंट झाला, तो मृत्यू पावला. त्याला मी वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या घरी सांत्वन करायलासुद्धा गेले नाहीत आणि हे समाजाबद्दल बोलतात. हे दुर्दैव आहे साहेब. म्हणून मला ते राहवलं नाही, म्हणून मी बोलून दाखवलं. कारण मी बाबासाहेबांच्या विचारावर घटनेला प्रेरित होऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळी 18 पगड जाती 12 बलुतेदार लोकांना एकत्र केलं आणि त्यातलाच मी एक मावळा आहे. म्हणून मला ते राहवलं नाही आणि ते तशा वल्गने ऐकून घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रसंग आहे. असं होऊ नये असं माझी इच्छा आहे, म्हणून मी बोललो. हे होते माझ्याबरोबर संतोष राजू जाधव. त्यांनी सांगितलं की सामाजिक तेढ निर्माण होऊ नये आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. या प्रभागांमध्ये चाललेला हा संघर्ष मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या या सगळ्या ग्राउंड रियालिटीला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. धन्यवाद.